शासकों ने नागपुर वासियों को 24 घंटे पानी का सपना दिखाने का ठेका ऑरेंज सिटी वाटर वर्कर्स यानी OCW को दिया है, लेकिन इस योजना पर 3,250 करोड़ रुपए खर्च करने के बावजूद शहर की कई बस्तियां आज भी सूखी है। ऐसा कहना है कांग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे का। कांग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे ने मांग की है कि इस योजना में बड़ा घोटाला हुआ है और विश्वराज इंफ्रा और वेओलिया कंपनी को ब्लैकलिस्ट किया जाना चाहिए। इसके साथ ही विकास ठाकरे ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा है कि सर्वे 4 जून के सटीक मतदान का इंतजार कर रहा है। तो आज की खबरों में बस इतना ही। रोजाना ऐसे ही न्यूज अपडेट्स के लिए देखते रहिए कारा न्यूज। नमस्कार। मला वाटते 2017 मध्ये OCW कंपनीला या इथल्या पाणी पुरवठ्याचं कंत्राट देण्यात आलं होतं आणि 24/7 पाणी देण्याची घोषणा झाली होती। आज नागपुरात पाण्यासाठी हाहाकार आहे। अनेक वस्त्यांमध्ये 15 दिवसापासून पाणी नाही मिळून झालं आहे। प्रशासनाशी भांडून लोक जनप्रतिनिधी त्रस्त आहे आणि ज्या OCWने हातात काम घेतलं होतं 1,600 कोटी रुपये आतापर्यंत महानगरपालिकेने त्यांना दिलं। 24 तास पाणी तर मिळालं नाही, परंतु OCW कंपनी हे काम विवोलियाला देऊन पळून गेली इथून। मला वाटतं ज्या OCWला नागपुरात काम मिळालं, नागपूरच्या वर्कआउटच्या भरोशावर देशभरामध्ये काम घेतलं आणि नागपूर वाऱ्यावर सोडून दुसरीकडे पळालं, अशा कंपनीच्या विरोधात महानगरपालिकेने गुन्हा नोंदवायला पाहिजे। कारण की नागपूर शहरातल्या जनतेची फसवणूक केली आहे। 24/7 पाणी देतं म्हणून फसवणूक केली आणि शहरात आज 2017 पासून 2024 आहे। पाण्यासाठी हाहाकार आहे, पाण्यासाठी त्रस्त नागरिक आहे। माझ्या मतदारसंघातले लोक पाण्यासाठी घुमत आहेत। मला वाटते की अशा पद्धतीने एखादा जर कंत्राटदार या नागपूर शहरातील जनतेची फसवणूक करत असेल तर त्यांनी केलेल्या कामाची चौकशी व्हावी। त्या चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या शहरातील जनतेची फसवणूक केल्याबद्दल अशी माझी मागणी आहे। आणि या संदर्भात मी ज्यांच्याकडे मागणी मुख्यमंत्री असेल आणि ज्या यंत्रणा आहेत सरकारी की अशा कामाची चौकशी करू शकते अशा सर्वांकडे तक्रारी करणार आहे।